नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ई क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, गृह विभागाअंतर्गत न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा यामध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे। तुमची 10वी झालेली असेल, 12वी झालेली असेल, ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात। ओके, सविस्तर इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। शैक्षणिक पात्रता असेल, वयोमर्यादा असेल, परीक्षेचे स्वरूप असेल, त्यानंतर विषय असेल, त्यानंतर परीक्षा फी असेल, फॉर्म कसा भरायचा आहे, सविस्तर इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्ही जर अजून आपल्या ई क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सर्वांनी अगोदर आपल्या ई क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा। तर सविस्तर इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये आता बघूयात। ओके, कोणती कोणती पदं आहेत? वैज्ञानिक सहाय्यक गट क 54 जागा आहेत। त्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक संगणक पुणे ध्वनी व ध्वनी फित विश्लेषण गट क 15 जागा आहेत। या ठिकाणी वेतन श्रेणी दिलेली आहेत 35,400 ते 1,12,400। त्यानंतर तिसरं जे पद आहेत वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र 2 जागा आहेत। या ठिकाणी तुमचा जो पगार आहे तर वेतन या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक 30 जागा आहेत। त्यानंतर वरिष्ठ लिपिक भांडार गट क 5 जागा आहेत। त्यानंतर कनिष्ठ प्रयोगशाळा गट क 18 जागा आहेत। त्यानंतर व्यवस्थापक उपाहारगृह 1 जागा आहेत। आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते आपण सविस्तर बघूयात। 10वी 12वी पास वाले विद्यार्थी पण यासाठी अप्लाय करू शकतात। ओके, त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। फॉर्मची तारीख काय असणार आहे ते पण मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगणार आहे। ओके, तर ह्या वेबसाईटवरती तुम्हाला सविस्तर इन्फॉर्मेशन भेटत जाईल। तर ही वेबसाईट सर्वांनी काय करायची आहे, लिहून घ्यायची, त्यांनी सेव्ह ठेवायची आहेत। ओके, तुमची परीक्षा होईल जॉईनिंगपर्यंत सर्व काही जी इन्फॉर्मेशन आहे तर ह्या वेबसाईटवरती तुम्हाला भेटेल आणि ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल एक व्हिडिओ लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती येईल। तो व्हिडिओ बघून सर्वांनी फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरताना चुकी होऊ द्यायची नाही आहे। तुमची फी आहे तर ती रिफंडेबल नाही ते। ओके, तर त्यासाठी सर्वांनी व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे। आणि तुमची जी फी आहे तर ती ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये फी आहे आणि अदर कॅटेगरीसाठी 900 रुपये फी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या भरतीची तयारी करणार असाल तर तुम्ही सर्वांनी ई क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्या। याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ॲपवरती तुम्हाला सर्व लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील, नोट्स, टेस्ट सिरीज सर्व भेटेल। अत्यंत कमी फीजमध्ये आपण बॅचेस अवेलेबल करून देणार आहेत। लवकरात लवकर याची बॅच सुरू होत आहे। ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही सर्वांनी 8379052448 या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात, व्हॉट्सअप करू शकतात आणि बॅचला ॲडमिशन घेऊ शकतात। अत्यंत कमी फीजमध्ये बॅच अवेलेबल करून दिलेली आहे। आता आपण या ठिकाणी शैक्षणिक पात्रता बघूयात प्रत्येक पदासाठी काय लागणार आहेत। ओके, बघा, वैज्ञानिक सहाय्यक गट क सायंटिफिक असिस्टंट 54 जागा आहेत। विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे। म्हणजे तुमची BSc झालेली असेल आणि BSc मध्ये तुमचा केमिस्ट्री हा विषय स्पेशल असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात। ओके, त्यानंतर न्यायसहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री या ठिकाणी तुमच्याकडे पाहिजे। ह्या दोन्हीपैकी एक असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। 54 जागा आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, एक सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे। तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल सायन्समध्ये तर या ठिकाणी त्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात। दुसरं जे पद आहे वैज्ञानिक सहाय्यक, ओके, यासाठी 15 जागा आहेत। यामध्ये विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स, म्हणजे तुमची BSc झालेली असेल, BSc मध्ये भौतिकशास्त्र, त्यानंतर संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स हे 3 विषय तुमचे असतील तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। दुसरी गोष्ट, तुमची इंजिनिअरिंग झालेली असेल IT मध्ये, इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटरमध्ये तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। तुमचं जर ग्रॅज्युएशन BSc झालेले असेल त्यामध्ये भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स या 3 विषयापैकी एक विषय असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। दुसरी गोष्ट, तुमची इंजिनिअरिंग झालेली असेल कॉम्प्युटरमध्ये, IT मध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात। ओके, तर या ठिकाणी सविस्तर जागा दिलेल्या आहेत। ह्या जागा पण तुम्ही बघू शकतात। ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल। सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। टेलिग्रामवरती तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन भेटत जाईल। सर्व व्हिडिओच्या लिंक्स पण टेलिग्रामला भेटतात। या भरतीची जी काही जाहिरात आहे, जाहिरातची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल। बघा, त्यानंतर चौथं जे पद आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक 30 जागा आहेत। बघा, तुमची जर 12वी झालेली असेल, ओके, SSC 12 तुमची झालेली असेल सायन्समधनं तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात। पर्सेंटेजची कुठल्या प्रकारची अट नाही, 35% असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात। त्यानंतर वरिष्ठ लिपिक भांडार 5 जागा आहेत। तुमची 12वी झालेली असेल, 12th सायन्स,
तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकतात वरिष्ठ लिपिक भांडारसाठी पण। त्याच्यानंतर 6वं जे पद आहेत कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, 18 जागा आहेत। तुमची जर 10वी झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट तुम्ही 10वी झालेली असेल तर या ठिकाणी अप्लाय करू शकतात। आणि व्यवस्थापक उपहारगृह 1 तुमची 10वी झालेली असेल प्लस 3 वर्षाचा तुम्हाला कॅटरिंगचा अनुभव पाहिजे तरच या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येणार आहेत। ओके, म्हणजे तुमची 10वी 12वी झालेली असेल तर त्यासाठी बऱ्याच जागा आहेत। ओके, तुम्हाला परीक्षा दिनांक, हॉल तिकीट वगैरे सर्व ह्या वेबसाईटवरती भेटेल। ओके, तर ही वेबसाईट तुम्ही सर्वांनी काय करायची आहे, सेव्ह ठेवायची आहेत। परीक्षाबद्दल सर्व जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ह्याच वेबसाईटवरती त्यांच्या तुम्हाला भेटणार आहेत। ओके, वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, सर्वांनी तिथे जाऊन ती लिंक सेव्ह करून ठेवायची आहे किंवा त्या लिंकवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात। बघा आता वयोमर्यादा सर्वात महत्त्वाचं, मागासवर्गीय 18 ते 38 म्हणजे तुमचं कमीत कमी वय 18 पाहिजे आणि मॅक्सिमम वय 38 पाहिजे ओपन कॅटेगरीमध्ये विद्यार्थी। ओके, त्याच्यानंतर मागासवर्गीय, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असाल तर तुमचं मिनिमम वय 18, मॅक्सिमम 43। त्याच्यानंतर खेळाडू असेल तर 18 ते 43। त्याच्यानंतर माजी सैनिकमध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल तर 18 मिनिमम, मॅक्सिमम 38 प्लस सैनिकी सेवेचा कालावधी प्लस 3। मागासवर्गीय, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जर असाल तर 18 43 प्लस सैनिकी सेवेचा कालावधी प्लस 3 वर्ष। दिव्यांग असाल 18 ते 45। त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त 18 ते 45। त्यानंतर पदवीधर अंशकालीन 18 ते 55। ओके, आता परीक्षेचे जे स्वरूप असणार आहेत, ओके, तर प्रत्येक विषयासाठी 200 गुणांचा पेपर या ठिकाणी तुमचा होणार आहे। आणि तुमची जी लेखी परीक्षा आहे 100 प्रश्न असणार आहेत, म्हणजे एक प्रश्न 2 गुण। ओके, या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंगचा उल्लेख कुठेही केलेला नाही, त्यामुळे तुमची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसणार आहेत। ओके, तुमचे जे विषय आहेत सर्व पदासाठी कॉमन जे विषय आहेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी। तर विद्यार्थी मित्रांनो, या विषयाची तुम्हाला जर तयारी करायची असेल तर सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्या। याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ह्या ॲपवरती तुमची ह्या विषयांची परफेक्ट तयारी होणार आहे। तुम्हाला जर बॅचला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता 8379052448। अत्यंत कमी फीजमध्ये आपण बॅचेस या ठिकाणी अवेलेबल करून देणार आहेत। या 4 विषयांची तयारी तुमची परफेक्ट त्या ठिकाणी होणार आहे। आता प्रत्येक पदासाठी 40 प्रश्न हे काय असणार आहेत, वेगवेगळे असणार आहेत त्या पदानुसार त्या पदासाठी। ओके, परंतु ह्या 4 विषयांचा अभ्यास तुमचा परफेक्ट होईल। सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्या। या ठिकाणी तुमचे विषय दिलेले आहेत आणि त्यामधील कोणते कोणते घटक तुम्हाला विचारले जाणार आहेत। आता वैज्ञानिक सहाय्यक गट क साठी जो 5वा विषय आहे बघा, विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र व न्यायसहाय्यक विज्ञान संबंधित पदाकरिता आवश्यक असलेल्या किंवा शैक्षणिक अर्हतेनुसार प्रश्न विचारण्यात येईल। म्हणजे वैज्ञानिक सहाय्यक तुम्ही या पदासाठी जर फॉर्म भरला तर तुम्हाला 40 प्रश्न तुमच्या पदा रिलेटेड त्या ठिकाणी विचारले येणार आहेत, म्हणजे 80 मार्क्स। आणि बाकीचे 120 मार्क्स या ठिकाणी काय असणार आहे, जनरली कॉमन असणार आहेत, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी। या विषयाची तयारी आपल्या ए क्लास एज्युकेशन ॲपवरती तुमची होणार आहे। प्रत्येक पदासाठी सेम आहेत। ओके, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। फक्त व्यवस्थापकसाठी तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन तुमच्या पदासंबंधी विचारले जाणार नाही ते। ओके, आता या ठिकाणी ही कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत फॉर्म भरताना। तर यावरती नवीन व्हिडिओ येईल, तो व्हिडिओ सर्वांनी बघून घ्यायचा आहे। ओके, 1 ते 2 दिवसात व्हिडिओ त्या ठिकाणी येणार आहेत। अर्ज करण्यासाठी तुम्हाला ह्या वेबसाईटवरती जायचं आहे। ह्या सर्व वेबसाईट ह्या PDF मध्ये तुम्हाला भेटेल आणि ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटणार आहे। ओके, त्यानंतर परीक्षा फी ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये आहेत, अदर कॅटेगरीसाठी 900 रुपये परीक्षा फी त्या ठिकाणी आहेत आणि तुमची परीक्षा फी रिटर्न भेटणार नाही, नॉन रिफंडेबल। ओके, त्यामुळे फॉर्म भरताना तुम्ही व्यवस्थित भरायचा आहे। परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने। ओके, बघा तुम्हाला जो फॉर्म आहे तर तो फॉर्म 6 फेब्रुवारीपासून भरायचा आहे 27 फेब्रुवारीपर्यंत आणि शेवटची जी तारीख आहे फीस भरण्याची तर ते 28 फेब्रुवारी आहे। तोपर्यंत सर्वांनी फॉर्म भरायचा आहे। एक चांगलं पद आहे। ओके, तर सर्व विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहे। ज्यांचा क्रायटेरिया या ठिकाणी भरतो त्यांनी, ज्यांचं ग्रॅज्युएशन सायन्समधनं झालेलं असेल, 10वी झालेली असेल, 12वी सायन्समधनं झालेलं असेल, या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकतात। ओके, तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ते सर्व तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।